आम्हाला संबंधित जागा मिळणार नाही, त्या सर्व ठिकाणी आरपीआय स्वबळावर लढेल. जर आरपीआय काही ठिकाणी निवडून येणार नसेल तर आम्ही नक्की त्या ठिकाणी पाडण्याची भूमिका नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू आणि आम्ही आमची जागा सर्व मित्रपक्षांना देखील दाखवू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले. नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर होतील. नगर परिषदांच्या निवडणुका होत असल्याने रायगड जिल्ह्यात ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खरं तर आरपीआय हा आठवलेंचा पक्ष महायुतीत सत्तेत असल्याने आरपीआय महायुतीसोबतच जाईल अशा चर्चा आहेत. मात्र आरपीआय नेमकं कोणती भूमिका आरपीआयची असेल, आरपीआय महायुतीबरोबर जाणार आहे की आरपीआयची स्वतंत्र काही भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्याशी संवाद साधणार आहोत. अध्यक्ष साहेब, जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता जाहीर झाली आहे. 2 ऑक्टोबरला निवडणूक आहे. तुमच्या पक्षाची या निवडणुकीच्या संदर्भातली नेमकी भूमिका काय असणार आहे? या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामधील ज्या आपल्या नगरपंचायती आणि नगर परिषदा लागलेल्या आहेत या सर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. साधारणपणे महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असलेला तुमचा पक्ष आहे. पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण आता 1-2 दिवसांपूर्वी तुमचा महाडला पक्षाचा मेळावा झाला, वर्धापन दिन झाला. त्यामध्ये पक्षाची कोणती भूमिका ठरली आहे का, की महायुतीसोबत जायचं, स्वतंत्रपणे लढायचं की अन्य काही पर्याय निवडायचे? नेमकी त्यावेळेस चर्चा काय झाली आणि आपली भूमिका पक्षाची नेमकी काय असणार आहे? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचे स्पष्ट तसे आदेश आहेत की आपल्याला महायुतीसोबतच या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. परंतु ज्या ठिकाणी ज्या नगर परिषदांमध्ये निवडणुकीमध्ये त्या ठिकाणचे जे स्थानिक महायुतीचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी जर सन्मानजनक जर आम्हाला त्या ठिकाणी जागा सोडण्यासाठी जर महायुतीतले काही आमचे घटक पक्ष ते तयार नसतील तर मग आम्हाला आमच्या स्वबळावर लढण्यासाठी आदरणीय साहेबांचा आम्हाला आदेश आहे. आपण जर का दक्षिण आणि उत्तर असे 2 रायगडचे विभाग आहेत, दोन्ही विभागांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पलीकडच्या भागामध्ये सुनील तटकरे खासदार आहेत जे राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात. भरत गोगावले जे मंत्री आहेत. पेडमध्ये रवी पाटील आमदार असतील, अलिबागला महेंद्र दळवी असतील किंवा श्रीवर्धनला आदिती तटकरे असतील. इकडे जर आपण आलो तर इथल्या कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर असतील, पनवेलचे आमदार उरणचे महेश बालदे असतील. वेगवेगळ्या पक्षाचे हे महायुतीचे सगळे आमदार आहेत. 7 आमदार असलेला हा जिल्हा महायुतीचं वर्चस्व आहे. आरपीआयला नेमकं काय स्थान असणार आहे ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये? विशेष करून आरपीआयची युती ही नैसर्गिक युती भाजपसोबत आहे आपल्याला माहीतच आहे. नंतर आलेला शिवसेना पक्ष, त्यानंतर आलेला राष्ट्रवादी पक्ष, अशी ही संपूर्ण महायुती म्हणून या राज्यामध्ये देशामध्ये काम करत आहे. परंतु रायगडच्या ज्या राजकारण आहे किंवा रायगडच्या ज्या आता लागलेल्या निवडणुका आहेत यामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने आमचं भाजपशी बोलणं चालू आहे. महायुती आमची असल्यामुळे, नैसर्गिक पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय घेणारच आहोत. परंतु या ठिकाणी अजूनही शिंदे गटाने आमच्यासोबत कुठलीही चर्चा केलेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील कुठलीही चर्चा केलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही आणि भाजप या उद्याच्या दिवसामध्ये आमच्या भाजपच्या सोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर आमचा निर्णय ठरेलच. परंतु जो पक्ष मग तो शिंदे गट आणि राष्ट्रवादी या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. परंतु दोन्ही आमचे मित्रपक्ष असल्या कारणाने आम्हाला दोघी जवळचेच आहेत. परंतु या दोघांपैकी जो पक्ष आम्हाला सन्मानजनक वागणूक देईल, जो पक्ष आमच्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न करेल, जो आम्हाला या सत्तेमध्ये सगळीकडे सहभागी करून घेईल, अशाच आम्ही मित्रपक्षासोबत युतीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. अध्यक्ष, तुम्ही जसं म्हणताय तसं आता जर का आपण उत्तर आणि दक्षिण रायगडचा विचार करायचा झाला तर ज्या निवडणुका लोकसभा किंवा विधानसभेच्या होतात त्यामध्ये आरपीआयची भूमिका निर्णायक असते. विजयामध्ये तुमचा मोठा वाटा असतो. असं असताना सुद्धा तुम्हाला तुमच्यावर अशी वेळ काय येते की आम्हाला सन्मानजनक जो जागा देईल त्या पक्षासोबत आम्ही जाऊ? म्हणजे विकास कामं असतील, निवडणूक झाल्यानंतर ज्या काही गोष्टी होत असतात त्या सगळ्या, म्हणजे महामंडळ असेल किंवा तुमचं जिल्ह्यातली काही पदं असतील महत्त्वाची, अशा कोणत्याही ठिकाणी आरपीआयला तसं स्थान दिलं जात नसल्याचं आपण पाहतोय. आणि निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला सेम अशाच पद्धतीने जर का सन्मानजनक जागा जे देतील त्याच्यासोबत जाऊ अशी भूमिका घ्यावी लागणार असेल
तर हे कितपत कार्यकर्त्यांनी सहन करायचं किंवा पक्षाने किती फरफटत जायचं एखाद्या राजकीय पक्षाच्या सोबत, पक्षाने एक ठोस भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? आपलं बोलणं बरोबर आहे, परंतु उत्तर आणि दक्षिण दोन्ही ठिकाणी 2 खासदार निवडून आले. एक शिवसेनेचे आले आहेत आप्पा बारणे साहेब, आणि तिकडे रायगडमध्ये सुनीलजी तटकरे साहेब राष्ट्रवादीचे आहेत, आणि या जिल्ह्यामध्ये 7च्या 7 आमदार हे महायुतीचे आहेत. परंतु जो सन्मानजनक जी जागा किंवा आम्हाला संधी मिळायला पाहिजे, ज्यावरती आपण चर्चा करतोय, त्या बाबतीत या रायगडच्या जो आता नियोजन महामंडळ आहे ज्याच्यावर आम्हाला संधी मिळणार होती, आणि ज्या इतर आमच्या ज्या सर्व शासकीय कमिट्या वगैरे आहेत त्यावर ज्या संधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार होती, तशी चर्चा झाली होती आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि महायुतीतील तटकरे साहेब असतील, त्या सगळ्यांची चर्चा झालेली होती. परंतु रायगडचा जो पालकमंत्रीचा तिढा आहे तो अजूनही कायम असल्यामुळे आम्हाला जो आमचा हक्क मिळाला पाहिजे होता तो त्यामुळेच सध्या आम्हाला थांबावं लागलेलं आहे. त्या दिवशी पालकमंत्री रायगडचा फायनल होईल, त्यानंतर नियोजन मंडळावर असतील, इतर शासकीय कमिट्यावर असतील, सगळ्या ठिकाणी आम्हाला सन्मानजनक जागा देतील आणि आम्हाला ती मिळणार आहे. आपण जिल्ह्याचा विचार बाजूला ठेवून जर कर्जत मतदारसंघाचा विचार करायचं ठरवलं तर कर्जत मतदारसंघात माथेरानसारखी महत्त्वाची नगरपालिका आहे, कर्जत असेल आणि खोपोली असेल, या 3 नगरपालिकांच्या निवडणुका 2 डिसेंबरला होत आहेत. या ठिकाणी आपल्या पक्षाला नेमकी काय भूमिका घ्यावी लागणार आहे? तुम्ही जसं म्हणालात की राष्ट्रवादीने सुद्धा आम्हाला विचारलेलं नाही आणि शिंदे गटाने सुद्धा आम्हाला विचारलेलं नाही, परंतु इथला आमदार शिंदे गटाचा आहे, इथला खासदार शिंदे गटाचा आहे. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काही इथं मतदान केलेलं नाही तुमच्या पक्षाने, तुमच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी जे काय मतदान केलं ते शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान केलं. त्यांच्याकडनं खरं तर तुम्हाला अपेक्षा हव्यात, त्यांच्या बाबतीत म्हणजे ते तुमच्याशी कोणतीही चर्चा करत नाहीत असं तुम्ही म्हणताय. मग तुमची पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे या निवडणुकांच्या संदर्भात? पहिली गोष्ट, इथे राष्ट्रवादीचा उमेदवारच नव्हता, या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून सुधाकरांनी निवडणूक लढलेली आहे. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादी परत येऊन आता राष्ट्रवादीची पूर्ण जबाबदारी या जिल्ह्याची त्यांच्याकडे सोपवलेली आहे. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी निवडणूक लढली आणि आम्ही RPIने पूर्णपणे त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत महायुतीच्या सोबत राहून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न केले, आणि किंबहुना आमच्या मतांमुळे ते निवडून आले असं मी या ठिकाणी ठाम आपल्यासमोर सांगतोय. आणि या ठिकाणी जो आपण म्हणताय की आम्ही जी मागणी करतोय, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे आम्ही मागणी करायला नाही पाहिजे, पण आमचा मित्रपक्ष असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आणि त्यांनी आम्हाला सामावून घ्यावं आमच्या इच्छा आहे. परंतु या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे साहेब जे आहेत त्यांचा फक्त मला एक फोन झाला होता की आपल्याला बसायचं आहे आणि या उमेदवारावरती चर्चा करायचं आहे. त्याच प्रकारे मला एका कार्यक्रमामध्ये सुधाकरे देखील भेटले होते, त्यांनी देखील मला सांगितलं होतं की भाजप RPI आपण सोबत एकत्र काम करूया आणि या निवडणुकीला सामोरं जाऊया. म्हणजे एक प्राथमिक थोडीशी भेट झाल्यानंतर चर्चा झाली होती, परंतु जी ऑन टेबल दोन्ही ठिकाणचे पदाधिकारी एकत्र बसून जी चर्चा व्हायला पाहिजे ती अजून झालेली नाही आहे. भारतीय जनता पार्टी जे आमचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे त्यांच्यासोबत उद्या आमची चर्चा आहे, उद्या त्यांच्यासोबत चर्चानंतर आमचा जो काही निर्णय तो फायनल होणारच आहे. परंतु हे मित्रपक्ष जर आमच्यासोबत चर्चा करायला तयार नसतील तर आम्हालाही मित्रपक्षाच्या सोबत जाण्याची काही आवश्यकता नाही, आम्ही आमचं निवडणूक स्वबळावर लढायला आम्ही तयार होतो. अध्यक्ष, म्हणजे महायुतीचं सरकार राज्यात आहे, तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, राष्ट्रवादी असेल भाजप असेल, या 2 पक्षांनी खोपोलीचा जर का आपण विचार केला तर अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. चर्चा तुमच्याबरोबर होऊ शकते आणि मग उमेदवार जाहीर होऊ शकतो. शिंदे गटाचं मात्र उलट आहे. शिंदे गटाने म्हणजे इथले आमदार महेंद्र थोरवे यांनी कुलदीपक शेंडे यांचं नाव तुमच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यक्रमात जाहीर केलंय. कसं बघता याकडं आणि तुमचं मत नेमकं याच्यावरती काय आहे? महायुतीवर तुम्हाला विश्वासात न घेता अशा पद्धतीने परस्पर नाव जाहीर करणं योग्य आहे का? कारण भाजपच्या नेतृत्वाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. तुमच्या पक्षी भूमिका नेमकी काय असणार आहे? खऱ्या अर्थाने जर महायुती आहे आणि आपल्याला सगळ्यांना जर एकत्र सोबत येऊन जर ही निवडणूक लढायची आहे असं जर महायुतीच्या सर्व पक्षांची जर इच्छा असेल तर अशा प्रकारे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी जाहीर करायला नको होता. त्यांनी मित्रपक्षांशी चर्चा करून मग आपला निर्णय त्या ठिकाणी जाहीर करायचा होता. मग मित्रपक्ष भाजपचा उमेदवार असेल, सेनेचा असेल की RPIचा असेल, ज्या कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल तो त्यानंतर जाहीर करायला होता, त्या अगोदर चर्चा होणं गरजेची होती. आणि ही चर्चा त्यांनी आमच्यासोबत न केल्यामुळे आम्ही त्या बाबतीत नाराज आहोतच. कारण आम्हाला विश्वासात नाही किंवा आम्हाला म्हणजे गृहीत धरून जर असा कुठला उमेदवार जाहीर करत असेल तर आम्ही नाराज आहोत. आम्ही काय त्या मताशी आम्ही सहमत नाहीत.
आणि त्या मताच्या सोबत आम्ही जाणार नाही. ह्याच्यामध्ये मुद्दा अध्यक्ष असा येतोय की ज्या ठिकाणी कुलदीपक शेंडे यांचं नाव जाहीर केलं त्या मतदारसंघात त्या वार्डात तुमचे युवकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक इच्छुक आहेत. खरं तर तुम्ही महायुती म्हणून लढायचा विचार करताय, म्हणजे तुमची भूमिका तशी चांगली आहे, परंतु आमदारांनी त्या ठिकाणी कुलदीपक शेंडे यांचं नाव जाहीर केलं. तुमचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी इच्छुक असताना प्रमोद महाडिकांचं नाव मात्र आमदारांनी जाहीर केलं नाही. खरं तर ते जाहीर करू शकलं असते, परंतु त्यांनी वरचं नाव जाहीर केलं, परंतु त्या वार्डात असून सुद्धा त्यांनी ते नाव का जाहीर केलं नाही हा सुद्धा प्रश्न आहे. याकडे कसं पाहताय? खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ज्या वेळेस कुलदीपक शेंडेचं नाव त्यांनी जाहीर केलं त्याच वेळेस त्या ठिकाणी त्यांना जर खरोखर आरपीआयला सोबत घेऊन त्या ठिकाणी जर उमेदवार प्रमोद महाडिकांच्या रूपाने द्यायचा असेल म्हणजे आरपीआयला आणि त्यांची देखील इच्छा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी ते नाव जाहीर करणं गरजेचं होतं. तो त्यांनी का केलं नाही किंवा ही संभ्रमावस्था त्यांनी का ठेवली हे मला माहीत नाही, अजून त्यांची चर्चा झालेली नाही आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आणखी 3 उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि ते भविष्यात ते विकास कामं करतील. परंतु त्या ठिकाणी यशवंतनगरमध्ये जी विकास कामं केलेली आहेत ते खऱ्या अर्थाने आमचे जिल्हा योगाच्या प्रमोद महाडिक यांनी केलेली आहे. प्रमोद महाडिकांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी निधी कसा उपलब्ध करायचा काय करायचं त्यांना चांगला ठाऊक असल्या कारणाने त्यांनी भरघोस निधी त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये आणलेला आहे आणि त्या ठिकाणी चांगली विकास कामं त्या ठिकाणी त्यांनी प्रमोद महाडिकांच्या केलेली आहेत. त्यामध्ये काही सहभाग आमदारांचाही आहे, नाही असं भाग नाही आहे. परंतु त्या ठिकाणी आमदारांनी ज्यावेळेस कुलदीपक शेंडेचं नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर केलं त्यावेळेस आमची इच्छा होती की त्यांनी प्रमोद महाडिकांचं पण नाव जाहीर करावं होतं की आम्ही माहिती प्रमोद महाडिकांना या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहोत म्हणून. परंतु तसंही त्यांनी जाहीर न केलं. त्यामुळे त्यांचा नक्की काय विचार आहे हे आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच कळेल. परंतु त्यांचा विचार असेल नसेल तरी प्रमोद महाडिक आमचा उमेदवार त्या ठिकाणी 100% उभा राहणार, तो किंवा महिला, पण आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. तुम्ही खोपोलीत राहताय, पक्षाचं जिल्ह्याचं नेतृत्व करताय, कुलदीपक शेंडे यांचं नाव आमदारांनी जाहीर केलंय. कुलदीपक शेंडे यांनी तुम्हाला संपर्क केलाय का नाव जाहीर झाल्यापासून की बाबा मी लढतोय आणि पक्ष म्हणून तुम्ही आमच्या सोबत असला पाहिजे, असा काही संपर्क कुलदीप शेंडे यांच्याकडनं झालाय? कुलदीप शेंडे यांचा फक्त एक फोन झाला होता, परंतु मी आता नगराध्यक्षपदासाठी लढतोय आणि माझं नाव जाहीर झालंय अशी कुठेही त्यांनी चर्चा केलेली नाही. पण मी नगराध्यक्षपदासाठी लढतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जे आमदारांनी जाहीर केलं नाव त्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची माझी चर्चा केली नाही किंवा माझ्याशी संपर्क देखील केलेला नाही. आरपीआयला हे सगळे जे मित्रपक्ष आहेत ते गृहीत धरतायत असं वाटतंय का? गृहीत धरतायत, परंतु आरपीआयची स्वतःचा निर्णय आहे, स्वतःची भूमिका आहे. आरपीआय या ठिकाणी स्वबळावर देखील लढायला तयार आहे आणि कुठलाही मित्रपक्ष जर आम्हाला विश्वास देत असेल तर आम्हालाही कुठल्याही मित्रपक्षाची काही गरज नाही. आम्ही आमचे सगळे उमेदवार स्वबळावर या ठिकाणी आम्ही उभे करू आणि निवडणुकीला सामोरे जाऊ. महायुती म्हणून जेव्हा तुम्ही लढायचा विचार करताय त्यावेळेस कुठल्या पक्षावर तुमची युती होईल अजून ते भविष्यात ठरायचं बाकी आहे. 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायची प्रक्रिया सुरू होईल. 17 तारीख शेवटची आहे. अजून 1-2 दिवसांचा कालावधीमध्ये आहे. तुम्ही कोणावर जाता हे आगामी काळात स्पष्ट होईलच, परंतु तुमची युतीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही निवडणुकांना सामोरं जाल तेव्हा किती जागांवर लढायची खोपोलीमध्ये तयारी केली आहे? आमची 5 जागांवरती खोपोली नगरपालिकेमध्ये आम्ही लढणार आहोत. कर्जतमध्ये 3 जागा आम्ही लढणार आहोत. नेरळ माथेरानमध्ये आम्ही 2 जागांवर लढणार आहोत. ह्या जागा आम्ही आमच्या फिक्स केल्या, त्या ठिकाणी आम्ही लढणार आहोत. आणि या ठिकाणी जर महायुतीतल्या घटक पक्षासोबत जर आमचा कुठलाही जर निर्णय फायनल झाला नाही तर या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडणुकीला उभा करू. आता भाजप हा मोठा भाऊ तुमच्या महायुतीतला आहे. भाजपची जी भूमिका समोर येते ती त्यांनी एकला चळवळीचा नारा दिलाय. यशवंत साबळे यांच्या रूपाने थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपकडे येऊ शकतो. अर्थात हे जरतरच्या गोष्टी आहेत. असं असताना महायुतीतला दुसरा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. 3 वेगवेगळे पक्ष लढल्यानंतर आरपीआय जसं तुम्ही म्हणता नैसर्गिक भाजपसोबत युती आहे, पण भाजपने सुद्धा तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तरच तुम्ही त्यांच्याबरोबर जाल, नाही दिला तर मग आरपीआयची भूमिका नेमकी काय असेल? मग आरपीआयची भूमिका ही असणार आहे की पहिली गोष्ट ही आहे की लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही जर या मित्र पक्षांना जर भरघोस मतदान करतो, त्यांना मदत करतो आणि त्यांच्या सगळीकडे निवडून येतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या मित्र पक्षांनी आरपीआयला सन्मान जागा दिल्याच पाहिजेत आणि फक्त देऊन चालणार नाही तर त्या निवडून आणल्या पाहिजेत. अरे सत्तेचा वाटा आम्हाला मिळण्यासाठी आम्ही जर तुम्हाला मदत करतो तर तुम्ही देखील आम्हाला मदत केली पाहिजे. नाहीतर विधानसभेला लोकसभेला तुम्ही आमचं मतदान घेणार आणि स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करणार तर हे चालणार नाही. आरपीआय ज्या ठिकाणी आम्हाला सन्मानजनक जागा मिळणार नाहीत त्या सर्व ठिकाणी आरपीआय स्वबळावर लढेल. जर आरपीआय काही ठिकाणी निवडून येणार नसेल तर आम्ही नक्की त्या ठिकाणी पाडण्याची भूमिका नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू आणि आम्ही आमची जागा सर्व मित्रपक्षांना देखील दाखवतो.
मित्रपक्षाने आम्हाला विश्वास घेऊन या माहितीमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये सामोरं जावं अशी आमची इच्छा आहे. परंतु त्या इच्छेला मित्रपक्ष किती साथ देतात ते येणाऱ्या काही 2-4 दिवसात आपल्याला माहीत पडेलच. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतमध्ये एक वेगळा प्रयोग केला जातोय. खरं तर सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे दोन एकमेकांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढलेले उमेदवार आहेत. दोघांनाही पराभव पाहावा लागला आणि दोघेही एकत्र आहेत. म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल, हे दोन पक्ष एकत्र आले आणि तिथे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांनी तयारी केली आहे. तसाच प्रयोग खोपोलीत होऊ शकतो, तशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, कदाचित भाजप सुद्धा त्यांच्यावर जाऊ शकतो, शेका पक्ष असेल, असे पक्ष ज्यावेळेस एकत्र लढतील आणि त्यांच्याकडनं जर का आपल्याला ऑफर आली, महायुतीतला घटक पक्ष राष्ट्रवादी आहेच तुमचा, परंतु एक वेगळ्या माध्यमातून लढायचं जर का ठरलं आणि सन्मानजनक जागा मिळाली तर पक्षाची भूमिका काय असणार आहे? रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदास आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की महायुतीमधील आपल्या मित्रपक्षांच्या सोबत आपण युती करून लढायचं आहे आणि जर आपल्याला सन्मानजनक जागा मिळायला नाही तर आपण स्वबळावर लढायचं आहे, इतर कुठल्या पक्षाच्या सोबत जायचं नाही, असं तसे आदेश आहेत. परंतु रायगडमध्ये तर तुम्ही बोलता अशा पद्धतीची जर परिस्थिती जर सर्व ठिकाणी जर होत असेल तर आम्ही त्यावर नक्कीच विचार करू. जर आम्हाला तशा पद्धतीचे जर समोरून काही ऑफर्स आल्या की तुम्ही आमच्यासोबत या परिवर्तन विकास आघाडी वगैरे मध्ये, तर आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची चर्चा करून जर आम्हाला माहितीतून सन्मानजनक जागा मिळत असेल तर आम्ही तोही विचार करू शकतो. विचार करू शकत असं नाही, आरपीआयला प्राधान्य मिळालं पाहिजे. सगळे दरवाजे उघडे आहेत. आम्ही सर्व ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. आम्हाला सन्मानजनक जागा जो देईल त्याच्यासोबत जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिलीच निवडणूक आहे. खरं तर 7 वर्षात निवडणुकाच झाल्या नव्हत्या, त्यामुळे तो प्रश्न झाला नाही आणि विधानसभा लोकसभेला तुमचे उमेदवार नव्हते. आता तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत आणि कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. कार्यकर्ते या निवडणुकीला इच्छुक आहेत, उमेदवार असणार आहेत. काय वाटतं, कशा पद्धतीचं आव्हान आहे? काय गिफ्ट आठवले साहेबांना जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडून दिलं जाईल? पहिली गोष्ट अशी की आजपर्यंत विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत महायुतीचे आम्ही घटक पक्ष असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी त्यांना मदत करत आलेलो आहे आणि प्रत्येक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुतीतले जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांनी आमच्या पक्षाला कोणी तसं प्राधान्य दिलेलं नाही. परंतु यावेळी तसं चालणार नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे. रायगडमध्ये मला प्रत्येक नगर परिषदेमध्ये, नगरपंचायतमध्ये रिपब्लिकन पार्टीचे आमचे उमेदवार आम्हाला निवडून आणायचे आहेत आणि ते मान सन्मान जागा यांनी देऊन आम्हाला त्यांनी ते निवडून आणण्यासाठी देखील प्रयत्न. जर आम्ही तुमचे उमेदवार निवडून आणतो तर तुमचं देखील कर्तव्य की तुम्ही आमचे उमेदवार निवडून आणले पाहिजेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील आणि महानगरपालिका असतील, या सर्व ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील आणि जास्तीत जास्त उमेदवार आमचे जिंकून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि तेच गिफ्ट आम्ही आमच्या साहेबांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून साहेबांकडे आम्ही जाऊन त्यांना ती एक प्रकारे भेट देऊ. तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उल्लेख केलात. या निवडणुका झाल्यानंतर पुढचा टप्पा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा असेल. बरोबर. त्यावेळी पक्षाची भूमिका कशी असणार आहे? ग्रामीण भागात बऱ्यापैकी तुमचं नेटवर्क आहे, त्याचा फायदा म्हणजे तुम्ही जसं मगाशी उल्लेख केलात की आम्ही निवडून येऊ शकत नसलो तरी आम्ही एखाद्याला पराभव निश्चित करू शकतो, इतकी ताकद पक्षाची आहे. त्या निवडणुकांमध्ये म्हणजे अजून त्याला काळ आहे, बराच त्याला वेळ लागणार आहे, त्या निवडणुका जाहीर व्हायच्या, परंतु त्यावेळेस आपली भूमिका कशी असेल? बराच काळ आहे असातला विषय नाही. आता इथं महिनाभरातच त्या निवडा लागण्याची दाट शक्यता आहे. रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आहे. आम्ही तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे आणि ते सत्य आहे की आम्ही निवडून पण आणू शकतो, आम्ही एखाद्याला पाडू पण शकतो, ही आमची ताकद आहेच. परंतु येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही किमान पंचायत समितीच्या 2 क्षेत्र आम्ही लढणार आहोत. जिल्हा परिषदेच्या एक पनवेलमध्ये पाली देवांमध्ये जिल्हा परिषद आरक्षित तो वार्ड आहे SC साठी. तसंच माणगावमध्ये गोरेगाव जिल्हा परिषद वार्ड आरक्षित आहे. त्या दोन्ही ठिकाणी RPI त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये देखील आमचे उमेदवार असतात. त्या ठिकाणी युती करत असताना मित्रपक्षाने त्या ठिकाणी जरी आम्हाला सन्मानजनक जागा द्यायच्या तर कबूल केल्या तर मग मित्रपक्षासोबत चर्चा करून त्यावेळेस तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. वास्कर पटोले जरा वास्कर तुम्हाला काय अजून काय बोलायचं आहे म्हणजे वेगळं? तर हे होते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड. त्यांनी थेटपणे सांगितलंय की आम्हाला जर विश्वासात घेतलं नाही, सन्मानजनक जागा दिल्या नाहीत तर आम्ही आमचे उमेदवार उभे करू. आम्हाला निवडून यायची ताकद आमच्याकडे जरी नसली एखाद्या ठिकाणी तरी
समोरच्या उमेदवाराला पाडण्याची ताकद आमच्यात निश्चितपणे आहे. त्यामुळे जे युतीचे घटक पक्ष आहेत त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हाला सन्मानजनक जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. नगर परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले, आचारसंहिता लागली आहे. 2 डिसेंबरला पालिकेसाठी मतदान होतंय. अजून युती आघाड्या कशा पद्धतीने होत आहेत हे चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. 10 नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत सगळं चित्र क्लिअर झालेलं असेल. परंतु आपण जर का कर्जत मतदारसंघाचा विचार केला, खोपोली, कर्जत आणि माथेरान नगरपालिकेचा विचार केला तर आरपीआय चांगल्या पद्धतीने एखाद्या पक्षाला सहकार्य करू शकते, त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करू शकते. परंतु त्यांची अपेक्षा त्यांना योग्य मान सन्मान मिळावा अशीच आहे. जिल्ह्यात सुद्धा त्यांची तशीच भूमिका आहे. जे राजकीय पक्ष आहेत म्हणजे भाजप असेल, शिवसेनेचा शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, हे पक्ष नेमकी काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी आपल्याला आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. परंतु आरपीआयची भूमिका या निवडणुकीत निर्णायक असणार हे मात्र निश्चित.